आज आपण बटाटा आणि मटारचे कटलेट पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी ते 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। हे फ्रोझन वाटाणे आहेत, त्याला थोडंसं गरम पाण्यातून उकळी काढून घेतलेली आहे। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घ्यायची आहे, चिली फ्लेक्स घेतलेला आहे। इथे हिरवी मिरची नव्हती माझ्याकडे म्हणून मी चिली फ्लेक्स घेतलं आहे। मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाका तुम्ही। हळद टाकलेली आहे, इथे चाट मसाला टाकलेला आहे बघा थोडासा। कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे थोडंसं, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। एका साईडला मी कॉर्नफ्लॉवरचं बॅटर करून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी टाकायचं आहे, थोडंसं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि चिमूटभर मीठ टाकायचं ह्याच्यात आणि बॅटर करून घ्यायचं आहे थोडंसं। इथे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। इथे मी भाजलेली शेव घेतलेली आहे, आणि आता मी इथे कटलेट करून घेत आहे। जे आपण सारण तयार केले त्याचं कटलेट करून घेऊया। कॉर्नफ्लॉवरच्या बॅटरमध्ये भिजून घ्यायचं, डिप करून घ्यायचं। आणि ही शेव आहे बघा भाजलेली, बाजारात मिळते ही आपल्याकडे, ती लावून घ्यायचं आहे कटलेटला। आणि तव्यावर मी थोडंसं तेल टाकून शॅलो फ्राय केलेलं आहे, डीप फ्राय नाही केलेला आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डीप फ्राय करा, मी इथे शॅलो फ्राय करत आहे। हे कटलेट खायला खूप छान लागतात, तुम्ही करा, तुम्हाला आवडेल, करून बघा एकदा। हे बघा असे कॉर्नफ्लॉवरच्या ह्याच्यात डीप करून घ्यायचे आणि भाजलेली शेव लावून तव्यावर असे परतून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूने चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे, कुरकुरीत असे होतात, छान लागतात खायला। हे बघा अशा प्रकारे मी कटलेट केलेले आहेत। इथे रव्याचेही दाखवणार आहे, सेम आहे, फक्त शेवऐवजी रवा घेतलेला आहे। इथे मी जाडा घ्या, बारीक घ्या। कॉर्नफ्लॉवरच्या बॅटरमध्ये डीप करून घ्यायचं आहे कटलेट, जी टिक्की बनवली आलूची ती, आणि रवा लावून शॅलो फ्राय करून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे रवा आणि शेव ह्याचे 2 प्रकारचे कटलेट दाखवले आहेत। तुम्ही करा, तुम्हाला आवडेल, मुलांच्या टिफिनला द्या, खायला खूप छान लागते। एकदा करून बघा बटाटा मटारचे कटलेट।